नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत निश्चितपणे श्रीमंत होण्यासाठीचे 7 नियम. चला तर मग सुरुवात करूया. श्रीमंत होण्यासाठीचे 7 नियम. पहिला नियम, श्रीमंत होण्याची इच्छा करणे. नुसती इच्छा नव्हे तर धगधगती इच्छा करणे. श्रीमंताची धगधगती इच्छा ठेवण्यासाठी गरिबीतील त्रास आठवा. गरिबीची, दैन्यतेची, अपमानाची, अडवणुकीची, छळाची, गांजवणुकीची परिस्थिती आठवून तिचा धिक्कार करा. श्रीमंतीची, सुखाची, आनंदाची जाणीव निर्माण करा. श्रीमंतांची शान, त्यांची ऐट, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, त्यांना हवे ते मिळते हे पहा. तुम्हीही श्रीमंत झालात तर तुमच्याही सर्व इच्छा परिपूर्ण होणार आहेत हे नेहमी लक्षात ठेवा. आपण श्रीमंत होऊ शकतो असा विचार करणे. रोज 100, 200, 500, 1000 जितके जमेल तितक्या वेळा मन शांत ठेवून व एकाग्र मन करून व मनामध्ये श्रीमंतीची कल्पना करून म्हणा, मी श्रीमंत होऊ शकतो, मी श्रीमंत होऊ शकतो, मी श्रीमंत होऊ शकतो. ज्या क्षणी तुम्ही श्वास आत घेतात त्यावेळी श्रीमंत हा शब्द म्हणा. श्वास सोडताना होऊ शकतो हे म्हणा. श्वास आत घेण्याआधी बाहेर थांबलेला जो वेळ असतो त्यावेळी मी हा शब्द म्हणून श्वास घेते क्षणी श्रीमंत असे म्हणा व सोडताना परत होऊ शकतो असे म्हणा. पूर्ण गांभीर्याने असे करा. तुमचाच मी श्रीमंत होऊ शकतो या विचारावर विश्वास बसू लागेल. श्रीमंतीविषयी आवड व प्रेम निर्माण होईल. मनातील श्रीमंतीविषयीचे न्यूनगंड कमी होतील व श्रीमंत होण्याविषयी आत्मविश्वास वाढू लागेल. आता तिसरा नियम बघूया आपण. तुम्ही श्रीमंत होऊ शकता याच्यावर तुमचा विश्वास बसला की श्रीमंत होण्याचे ठरवा. श्रीमंत होण्याचा निर्णय घ्या. काही झालं तरी आपण श्रीमंत व्हायचेच असा निर्णय घ्या. निर्णय घेताना पूर्ण निश्चयपूर्वक घ्या. त्यात ठामपणा असू द्या व तो ठामपणा शेवटपर्यंत टिकवा. निश्चयाशी जितके ठाम राहाल तितके यश लवकर मिळेल व निश्चितच मिळेल. संत तुकाराम महाराज म्हणतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. म्हणजे जसा ज्याचा निश्चय असतो तसे त्याला फळ मिळते. तुमची परीक्षा घेणारे अनेक प्रसंग येतील, पण निर्णयाशी व निश्चयाशी चिकटून राहा. मनाला निराश करणारे प्रसंग आले तरी ते नैराश्य झटकून टाका. मी श्रीमंत होणारच असे मनाला वारंवार बजावित राहा. आत्मविश्वास ढळू देऊ नका. आत्मविश्वास ढळमळीत व्हायला लागलाय असं दिसताच आत्मविश्वास वाढवणारी सकारात्मक पुस्तके, महान नेत्यांची, इतिहास पुरुषांची, यशस्वी व्यक्तीची चरित्रे वाचा. त्यांनी संकट समयी कसं निकराने तोंड दिले हे कळून येईल. तुमचे गॅप समजतील. मनात एक नवी जाणीव निर्माण होईल व हुरूप नवी उमेद येईल. मनात उत्साह निर्माण होईल. थोडे निसर्गात फिरून या, पण काही झाले तरी निश्चयपणा ढळू देऊ नका. कोणत्याही व कसल्याही संकटात ताठपणे व ठामपणे उभे राहा. चौथा नियम जाणून घेऊया आपण. संपत्ती किती मिळवायची ते निश्चित करा. तुमची जीवनशैली बघा, तुमच्या आतल्या इच्छा बघा व त्या पूर्ण करण्यासाठी, तुम्ही सुखात आनंदी जगण्यासाठी, तुमच्या जीवनशैलीच्या सर्व गरजा पूर्ण होण्यासाठी किती पैसे लागतील ते ठरवा. पाचवा नियम बघूया. ती संपत्ती किती दिवसात मिळवायची त्याची समयसीमा ठरवा. 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशी वेळ निश्चित करा. ही वेळेची मर्यादा महत्त्वाची असते, कारण त्याप्रमाणे कामाचे नियोजन करावे लागते. आपल्या अंतर्मनाला वेळेचे भान अगदी अचूक असते. त्यावेळेत ते तुमच्याकडून सर्व काही करून घेईल. 6वा नियम. जेवढे पैसे मिळवायचे ठरवले असेल त्या बदल्यात तुम्ही काय देणार आहात ते ठरवा. कारण निसर्गाचा नियमच आहे, या जगात फुकट काहीच मिळत नाही. आपण जे देऊ त्यावरच आपल्याला काही मिळत असते. एखादी निर्मिती, उद्योग, सेवा काय द्यायचे ते ठरवा. काहीतरी दिल्याशिवाय या जगात काहीच फुकट मिळत नाही. जे फुकट मिळाले असे वाटते त्याची वसुली वेगळ्या प्रकारात होत असते. पैसे मिळवण्यासाठी जे काय देणार आहात त्याचे नियोजन करा. त्यालाच ॲक्शन प्लॅन असे म्हणतात. तुम्हाला सुचत नसेल तर तुमच्या अंतर्मनालाच विचारा. मनाला रोज 2-4 वेळेला विचारा. तेच तुम्हाला एखादी कल्पना सुचवतील किंवा तुमच्या वाचनातून, एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून ती कल्पना तुमच्यापर्यंत येईल. ते जी कल्पना येईल त्याची अंमलबजावणी नक्की करा. तुम्ही इतके सजग असले पाहिजे की ती कल्पना तुम्हास ओळखता यायला हवी व लगेच ती कल्पना पकडून ज्या संदर्भात व ज्या विषयाची असेल त्याचा अभ्यास करा. त्याचे पुरेपूर ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. 7वा नियम. जी कल्पना, योजना असेल त्याची अंमलबजावणी ताबडतोब करा.
साधने नाही, तयारी नाही, माझी पात्रता नाही असल्या कारणे, असले बहाणे व स्वतःविषयी संशय घेत बसू नका. लगेच अंमलबजावणी करा, लगेच कारवाई करा. जे करणार आहात ते सर्व कागदावर उतरून काढा. तुमची कल्पना व योजना पूर्ण लिहून काढा. त्याच्यावर चिंतन मनन करा, त्याचा अभ्यास करा, त्याचाच ध्यास घ्या. रात्रंदिवस ते तुमच्या डोळ्यासमोर असू द्या. त्यासाठी तुम्ही किती रक्कम किती दिवसात मिळवणार व त्याची योजना हे कागदावर उतरून काढा व रोज 2 ते 4 वेळा ते वाचा. तुम्ही तुमची योजना सफलतापूर्वक करून त्यात यशस्वी झालात आणि तुमच्याकडे तुम्ही ठरवली असेल तेवढी रक्कम आलेली आहे असे प्रत्यक्ष पहा. तुमच्या वैभवशाली जीवनाचं स्वप्न जागेपणी स्पष्टपणे पहा. श्रीमंतपणे वागण्याचा प्रयत्न करा. श्रीमंत होण्याचं स्वप्न पहा. स्वप्न जितकं मोठं तितकी त्याची ताकद मोठी. कमतरतेवर नव्हे तर समृद्धीवर विश्वास ठेवा. श्रीमंत होण्याचा विचार करून सूत्रबद्ध कार्यक्रम ठरवून त्याची शिस्तबद्ध कारवाई लगेच करा. त्यात सातत्य व चिकाटी हवी. तुम्ही ठरवल्याप्रमाणे श्रीमंत नक्की व्हाल. आणि हो, असा हा 21 दिवस याचा फॉलो करा. आणि तुम्हाला तर नक्की माहिती आहे की 21 दिवस किंवा 40 दिवस सतत एक कल्पना मनात बाळगली व इच्छा निर्माण केली किंवा सकाळी उठल्यावर रात्री झोपताना सारखं म्हणत राहायचं आणि नुसतं म्हणून आणि बघून नाही होत तर त्याप्रमाणे कामसुद्धा करा. आणि मला नक्की विश्वास वाटतो की तुम्ही जर सर्व हे 7 नियम पाळले तर तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल, यात शंकाच नाही. मित्रांनो, तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हो, आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.